नमस्कार मित्रांनो, मी सुमित तुमचं परत स्वागत करतो माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आपला शो आहे वरातचा शो आहे, वरातीचा लग्न वरात म्हणजे लग्न। तर सकाळी आपलं 4 सामान होते, 4 इन्स्ट्रुमेंट ते पोरं जाऊन वाजवून आलेत। आज आपल्याला युनिक बॉईजचा शो आहे, अक्षा बहिणी कॉल घेतला आज। तर सकाळी तर आपण पहिलेच मिनी एक शो वाजवला आहे, तो मिनी लाईव्ह पोस्ट केली आपली, ती तर तुम्ही जाऊन बघाच। आणि अर्ध्यांनी बघितली पण असेल, ज्यांनी नाही बघितली त्यांनी जाऊन चेक करा। हाय लाईव्ह आपले 2 लाईव्ह पोस्ट केलेत आपण। आता वरात ते लोक निघालेत तिकडून नांदिवलीतून सामान वगैरे घेऊन, सगळे अक्षा, साहिल, गण्या वगैरे। आता मी निघतोय माझ्या घरून, आता आपण डायरेक्ट स्पॉटला चाललोय। मग चला आता निघतो मी, बघू आपण पुढं कोणाला कोणाला भेटणार आहे। तर भावना पोचलोय आपण इकडं, तू बोल काय नाही। आपण पोचलोय इकडे, हे बघा इथं सामान आहे सगळं, ड्रम, थाप, अजून 2 ड्रम। रोहित शेठ कसा आहे, जेवला का? झोप्यात वाटतं तू पण अजून। आणि तिकडं साहिलचा भाऊ आहे सुमित, बोटा तर सरळ कर। एक बोंगा गाण्यात आहे। अरे बोला काहीतरी, काय 2 बोट इथं ग्रुप मध्ये रिवाज वाटतं, 2 बोट असे हे करायचे। बोल काहीतरी चांगलं बोल। ग्रुप आहे हा का? जय श्रीराम युनिक आहे। सर्वात मोठा युनिक आहे बघा होय, हा सर्वात युनिक आहे यांच्यात भाई, ओनर आहे डायरेक्ट हा अक्षा। आता हा ताशा मास्तर, मला ताशा शिकव ना अक्षा। क्लास उद्यापासून चालू आहे, क्लास उद्यापासून चालू होणार। साहिल कुठे आहे? आमचे कोचिंग क्लासेस आमच्या इथं सर्व त्याचं नाव पण ठरलं। आमच्या इथं सर्व प्रकारचे वाद्य वाजवते बोलतो अक्षय कोचिंग क्लासेस। हे बघा आपला श्रेयश आहे, याला उचलला आपण येता येता रस्त्यामध्ये। दाखवा जरा। अरे रे बिचारा सदमा आशिक, नुसते सॅड रील्स बघत असतं भावांना। मला काही नाही समजत भावा, मी सिंगल आहे, सदा सुखी खरंच। ऑन कॅमेरा बोलतो, ऑन कॅमेरा का ऑफ कॅमेरा पण बोलाल, ऑफ करून बोलू का? मला काही त्रास नाही भावा, मी सिंगल आहे तर मला लई सुखी। चला आता इथं अजून बघा आपण आला, साहिल आपण झोप्यात आहे अजून, सकाळी सगळे लवकर उठलेलो। दादा साहिल ड्रमर, अरे काय यार झोपतो दुपारपर्यंत, झोपलेला आज काहीच काम नाही केलं सकाळपासून तरी झोपलाय। हे बघा गुडूप शॉट, आता बघू नवरदेव आल्यावरती चालू करू आता। भंड माणूस एकदम भाई, हाले हाल सर्वात मोठा नशेडी आहे। हा साहेब सर्वात मोठा नशेडी आहे ना। बीप बीप काय नाही,
शब्द तुला स्पीकर होतो सोसणार हो, नाही सध्या तुला शब्द. सोपे देतो पण म्हणून त्याला हे डोळे वाकडे तिकडे झाले. दिवसभर ऑर्डर वाजून आवाज बेकार झाली. अरे रे दादाला सांग चांगला एक डिटर्जंट सांगा एक सॉरी डिटर्जंट नाही काय रे निरमा निर्मा वॉशिंग पावडर निरमा वॉशिंग पावडर निर्मा वॉशिंग पावडर निर्मा तेलाची होती मला आता येतोय ना तो निघालाय सोबत तो बघतोय बघ लगेच कसा माग हा बरी हा तू जरा जास्त शहाणा झाला वाटता. तो फोनच नाही उचलत. मी काय बोलतो साहिल त्याला बोललो तू पण चालू कर बोललो त्याला बोललो पैसे भेटतात लगेच युट्यूब खोलायला लागतंय बोलतो मी पण काढतो बोलतो त्याला बोललो लगेच नाही भेटत एवढं लागतं. भाईने ताशा वाजवला भाईने ताशा वाजवला आज भाईने थांब बोलतोय मी तोडू चलतो शी किती घाण दिसतोय मी तोडू चलतो काय नाही बस झालं तर डिलीट कर वीडियो डिलीट चाहिए 15 नवंबर तक. कुछ भी करो कैसे भी करो. थांब बोलतो बघा थांब मी घेतो गपरे काय पण म्हणजे ते काय तरी झालं असेल तेव्हा काय कोणी काढले हे बघा देवा उचल मला अरे तो वैताग गेलेला पहिलेच आधी हा मस्त स्टोरी काढतोय तिकडं इकडं बघ अमिताभ बच्चन आला अमिताभ बच्चन बाबा अरे बा माग सणा तो वाजव ना काहीतरी चांगलं दादा कोणाला मांजर पाहिजे तर सांगायचं ह्याला डीएम करा. युनिक बॉयजचा पेज हात चालवतो तर ह्यालाच डीएम करा. माझा पर्सनल पेज आहे त्याला डीएम करा. काय नाही पर्सनल चल काय कॉल वगैरे असतील तर मग कसं तिकडं डीएम करतील ना रे. असं सांगता येणार नाही तुला की माझा कॉल आहे म्हणून समजला का. ग्रुपचा कॉल बोलल तेव्हा मी जेव्हा हक्काने बोलल ग्रुपचा कॉल आहे मी बोलतच नाही की माझा कॉल आहे. तू बोलतो ग्रुपचा कॉलच लागतो. वाजव ना काहीतरी बुलबुल वाजव बुलबुल बोलतो काय वाजव क्या बात आहे. ए तू कुठं काय बोलतोय बोल ना. ओव्हर साईज असतं रे शोल्डर आधीच डाऊन शोल्डर ओव्हर साईज वॉटेवर. बोलला आता शब्द मागे घेतो ना आवाज आला असेल
पेपरला बात नाही दिशा मंदिरच्या मागे 2 तास. एक होता ब्लॉगर. त्याचं काय चाललंय? याचं काय चालू आहे थोडं त्या साईडला धरून बसतात. भावा एखादा हिरा भेटला तर तो माझा असेल का, मी त्या दिवशी ठेवलेला आहे. वाजव ना भाई. बेस काय मी थाप पण वाजव. बस का वाजव ना. कीबोर्ड वाजवू का? ऑलराऊंडर आहे. मी कीबोर्ड वाजवला तर पार्टीवाल्याकडून तुम्हाला मार खायला सध्या लागला. काही ग्रुप तुझ्या नावावर चालतात त्यामुळे मी काय बोलू शकत नाही. डार्क बोलायला लागला आजकाल. तुझ्या नावावर चालतात, त्यामुळे मी काय बोलू शकत नाही. जाऊ दे आता. त्या शांत बसले. ते तू काय भाई भेटला का तुला खजाना? लोफर घातली. अक्षय ड्रम वाजवतोय. मला तुला ड्रम वाजवताना बघायचंय रे. 1540 मध्ये ड्रम वाजवलेला. अरे पण तू मागाशी काहीतरी बोलला अक्षयला, ते तर सांग. मी सांगून दिलं. येईल आपल्या दोघांची. न्यूज यायच्या पहिले मागे 2 तार. मग तर हा माझा ब्लॉगर होता. ब्लॉगर. माझा काय संबंध भाई? बोलणार तू. तुझा गेम पहिला होईल. कशाला म्हणून डायरेक्ट जग शॉट. जग शॉट माहिती का कसा होता? काय आहे ते? टक्याला जाऊन विचार जग शॉट कसा असतो. डायरेक्ट पावसाळा हे काय चालू आहे? एवढा बेकार मारला तू. आशिषला आता पण आठवत असेल. दोघं भांडतात रस्त्यामध्ये. आशिषाने दिले आशिषला पेटवून. आशिषला दुसऱ्या जीवन बोलतो मला ऐकायला येत नाही. अक्षय काय कुठपर्यंत पोहोचली? तू जरा शांती घे भावा. अरे तू लय फेमस होणार. अरे भावा तू लय फेमस होणार आहे आता. या काय बोललेला रे तू? सांग तुला काय नाही करणार तू ड्रमर आहे भावा. फ्युचरला युनिक मध्ये तूच वाजवणार आहेस. हे बघ ह्याची रिटायरमेंट आहे आता. त्याला ब्लॉग मध्ये नको घेऊ. तो फ्युचर युनिकचा फ्युचर आहे. फ्युचरचा काय? सुचर सुचर. मला काय हारे समजतो का? पहिले काय बोलला? मला काय हारे समजतो का? हारेचा सोड. तू पहिले काय बोलला? इंग्लिश चुकीची बोलायला. ए सदमाशिक ये ना इकडे. तोच बरोबर बघतो रे. बाकी कोणच नाही परतला. झोपेत पण हात असाच राहतो. तुझे व्हिडिओ काढत. भाई काय ना काय बोलला पाहिजे तू याला बोल. नीट राहा नाही तर बघ मग. त्याला नांदिवलीत नाही तू. तेच गावात आहे. बोलायला सांग. लहान आहेस रे तू म्हणून. तू लहान आहेस. बोलायला सांग ना. तू म्हणजे मी लहान आहे. तू का वागतोय असं? ए हबा ड्रम चोरतोय. अच्छा तू आहे का? जाऊ दे. तू ओनर आहे रे भाई. तुला थोडी काय बोलणार. काय रील्स बघतो रे भाई. काहीच समजलं नाही मला. अक्षय वाजव ना आज ड्रम. मी ताशा वाजवतो. तर आता निघालेत ते येत आहेत. आणि जर आता तू काय बोलला ते कधीपासून येतं आता मला काय माहिती भाई. मी काय तिथं माणूस ठेवलाय का? सारखा का तिथे सांगतोय? कारण की आता आपल्याकडे वाजवता नव्हे. समजा घ्या भाई.
इथं नाही, इथं हात नाही टाकायचा, इथं बिलकुल मी करतो ना कॅमेरा तुझ्याकडे, तू बोल ना भाई, बिंदास बोल.
आपला पॅकअप वगैरे झालाय सगळा. चालू आहे भाई. हे बघ चालू आहे बघ. दिसला श्रेयश. आदित्य पण आला. त्याचे डोळे लाल झालेत. काय तो बोलतो नशे करून आला. इथं सगळं सामान वगैरे ठेवलंय. करा करा काम करा. काय कुठे गेला आई बाबा? आपल्यामध्ये एखादा आलाय पटेल आलाय जरा. आई बा पटेल. हा सरक 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 त्यांना जाऊ दे. चंद्रेश दादा. चंद्रेश दादा कसे आहेत तुम्ही? जेवले? गाण्या दादा. कीबोर्डिस्ट सनत. सगळं पॅकअप चालू आहे इथं. दाखवायला पाहिजे होते. चला आता पॅकअप झालाय. सगळं सामान वगैरे आवरून भेटू तुम्हाला. तर भावांना आता सगळं सामान आपलं पॅक करून झालंय रिक्षात. आता रिक्षा निघाली साईडच्या इथं. तर आता आपण पण चाललोय साईडच्या इथं. बघू सामान वगैरे सगळं ठेवतो. पुढं समजालच कसं काय ते. आपण आलो इथं साईडच्या गाड्याच्या इथं. तर बाकीचे इन्स्ट्रुमेंट्स आहेत. रिक्षा वगैरे आली आहे. घेतलं सामान काढायला. तू लई मनावरती घेतो रे इथली कामं. का असं? हा रोहित तुला मनावरती घेतो रे कामं. तुला कधी कधी असं नाही वाटत का की हे लोक स्वतः का नाही कामं करत? मला का कामाला होतं? हा हा आत्ता कसं हे बा आले बघ. हे सांगू नका का मी काय बोललो ते. पोरं वगैरे आले. सामान वगैरे ठेवतो. आता बोल. काय बोलते? भुईजा बोलते. खा पी के में घर है. चल पटवाई जाएगा. अरे बॉडी आणली. चला हे काय लोकल विकत ठेवायचं काय? बाई सामान ठेवायचे 300 रुपये लागतो. सामान ठेवायचे 300 रुपये लागतो. आपलं आता सगळं सामान वगैरे ठेवून झालंय. इथं गण्या वगैरे सगळे आलेत. गण्या साहिल हा अजून झोपेतच आहे. तर आता हा आपला व्लॉग मी इथंच एंड करतो. धन्यवाद हा व्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल. आणि असेच आपले व्लॉग कायम बघत राहा. आणि आजचा आपला सकाळचा साई पालखीचा शो मी लाईव्ह आपला पोस्ट केली आहे यूट्यूबला. ती पण जाऊन नक्की बघा.